हॅलो, काशेगाव संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी पाठवायचा आहे. ओके ओके. सलामीची जोडी दरम्यान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. पहिला बॉल वरती विश्वजित गरुडच्या बॅटमधून जमेला गुदगुदला करणारा हा चौकार इथे पाहायला मिळाला. पहिला बॉल वरती चौकार. स्वॅक्से स्वागत केला विश्वजित गरुडने. चौकाराडा पहिला बॉल वरती ते चौकार येत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच श्री गणेश झालाय जगदीशच्या विरोधात तिथे पहिला बॉल वरती चौकार आलाय. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर वेगात होता हा चेंडू. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न तिथे झाला. एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 5च्या आकड्यावरती आता पाहायला मिळतं. लेग बायच्या स्वरूपात सिंगल फॉलिंग स्वीपचा प्रयत्न अगदी झाला मात्र शरीराचा वेध घेतला. एक धाव फलकावरती आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत मानेला आपण पाहतोय. निश्चितच प्राईड ऑफ शिरोचा हा एक विस्फोटक बॅटर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चा राहिली. या खेळाडूची सातत्याने चांगल्या दर्जाचा खेळ करत आलाय आणि त्यामुळेच आयकॉन म्हणून देखील निवड केली या खेळाडूची. 5 धावा इथे धावफलकावरती 5 ऑन द बोर्ड. 5च्या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन साइडला लॉफ्ट केला. फटका जबरदस्त केलाय आणि केतमानेच्या बाटपर्यंत दमदार चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. थोडासा ओव्हर पिच हाताला ऑन साइडला टर्न केला आणि केतमानेच्या बाटमधून चौकार. चला स्पीड अप घ्यायचं. क्षेत्ररक्षण बदलण्यामध्ये इतका टाइम नको. पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची. आउटसाइड निश्चितच आपण पाहिलं तर व्हाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव आली आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून शेखर येत आहेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फेकी झाली आहे मात्र निश्चितच इथे 2 धावा धावफलकावरती. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. 12 या आकड्यावरती धावफलक. 12 धावा धावफलकावरती 12 ऑन द बोर्ड. 12 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळत. रिव्हर्सचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न निश्चितच आपण पाहिलं तर यस इथे तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते. व्हाईट चेक साठी तिसऱ्या पंचाची मागणी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर होत असताना पाहायला मिळते. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू आता अवेलेबल नसणारा बॅटिंग टीम साठी याची नोंद घ्यायची.
एका चेंडूचा काही शिल्लक आहे. 12 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 12 ऑन दी बोर्ड. एक्स्ट्रा कव्हर्सला येण्याचा प्रयत्न, निश्चितच चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगात होता, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक पहिला संपलाय. 12 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती. गुरुदेशी मार्क वरती वैभवला आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा ताण्याची जबाबदारी वैभवच्या खांद्यावरती दिली जाते. समोर स्ट्रायकिंग गेन वरती विश्वजित गरुड एक चौका त्यांच्या बॅटमधून आलाय. पहिलं षटक 12 धावांचं राहिलंय. 4 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या षटकामध्ये वैभव आलेत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे. बॅटची कडा घेतल्या पाठीमागे पॉइंटच्या क्षेत्ररक्षक रनआउटची संधीत मात्र सुखरूप पाहायला मिळतात. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता त्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र रोखले 12 या आकड्यावरती धावसंख्या मात्र स्थिरावली जाते. निश्चितच विश्वजित गरुडला आपण स्ट्रायकिंग गेमवरती पाहतोय. हो ड्राईव्ह केला, फटका चांगला केला गेला. हँडसम ड्राईव्ह, डिप्पर क्षेत्ररक्षक चुकी झाली आहे. धावा मिळतात त्या 4 क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी. नंतर आलाय चौकार आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावता. फटका चांगला केला गेला. निश्चितच आपण पाहिलं तर फटका अगदी देखणा होता. हँडसम ड्राईव्ह क्षेत्ररक्षकाकडून देखील चुकी झाली आणि धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. निश्चितच 16 या आकड्यावरती धावसंख्या, 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. विचार केला तर दुसरं षटक प्रगतीपथावरती धावा रोखाव्या लागतील, कारण दोन्ही खेळाडू विस्फोटक अंदाजासाठी ओळखले जातात. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. विश्वजित गरुडची विकेट महत्वाची आहे. झेल पकडला, माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक पहिला. विश्वजित गरुड बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत करण जाधव दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. करण जाधवला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. निश्चितच 16 या आकड्यावरती इथे पहिली विकेट आली. पहिला धक्का निश्चितच 16 या आकड्यावरती बसला आणि आता बॅटिंगसाठी करण जाधव दाखल होत असताना पाहायला मिळतात. कुठेतरी विचार केला तर वैभव यांच्या खात्यामध्ये एका आयकॉनची विकेट आली आहे. एक महत्वाचा आयकॉन खेळाडू बाद केला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 16 या आकड्यावरती धावसंख्या, 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आता केली जाते. रोखलंय अर्थातच वाकोडे संघाला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, अपील केले पंचांकडे. मात्र इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतो. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एका चेंडूचा की अजूनही शिल्लक असणार आहे. 16 या आकड्यावरती धावसंख्या मात्र रोखली जाते. धावा बनवाव्या लागतील. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर असं चित्र होतं. सुरुवातीच्या षटकामध्ये अडचणीमध्ये होता संघ, मात्र त्यानंतर धावांचा पाऊस पाडला गेला. ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 2 चा की इथे संपलाय. 16 धावा धाव फलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 16 या आकड्यावरती धाव फलक.
शेखर आले गुरुदाईच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी शेखर यांच्या कांद्यावरती दिली जाते. निश्चितच 16 धावा पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावरती आपण पाहतोय. अनिकेत मानेच्या खांद्यावरती आता जबाबदारी असणार आहे, कारण संघ अडचणीमध्ये आला. 4 षटकामध्ये कमीत कमी 44 ते 50 धावा तरी बनवाव्या लागतील आणि त्यासाठी प्रयत्न अनिकेत मानेला करायचे आहेत. फुलटॉस आहे, नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव येते आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 17 या आकड्यावरती 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा फलकावरती फ्री हिटचा बॉल असणार आहे. संधी आता अनिकेत मानेकडे असणार आहे. फ्री हिटचा चेंडू आहे, लायसन्स आहे. मोठ्या फटक्याचं कशा प्रकारे बॅटिंग आता केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 17 धावा धावफलकावरती. ऑन साइडला टर्न केला लाशेव अपशोक. अनिकेत मानेच्या बॅटमधून फटका. धावा मिळतात पूर्णपणे 6 षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पेस होता आणि त्या पेसचा वापर इथे केला, टाइम केला आणि त्यानंतर 6 धाव्यांची मोहर लगावली. धावसंख्येचा टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 23 आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. 3ऱ्या षटकाचा गेम चालू आहे. ऑन साइडला आणखीन एक बिग 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 हिट, सिक्सर. 29 आकड्यावरती धावसंख्या. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. यावेळेस ओव्हर पिच केला थोडासा स्लॉट मध्ये आणि त्याचा फायदा अनिकेत मानेने उचलला. 6 धाव्यांची मोहर. 29 आकड्यावरती धावसंख्या. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती. निश्चितच आपण विचार केला तर या मॅच मध्ये अनिकेत मानेवरती जबाबदारी असणार आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये जशा प्रकारची बॅटिंग साहिल दिवेकरने केली तशा प्रकारची बॅटिंग आता इथून पुढे अनिकेत मानेला करायचे. 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती. यावेळेस देखील फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. संधी आहे अनिकेत मानेच्या विकेटची. कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालं आणि त्यानंतर इथे 4 धावा देखील आल्या आहेत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. झेल सोडला आणि त्यानंतर चौकार आलाय. 4 धावा धावफलकावरती आणि या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतोय 33 आकड्यावरती. यस, जखमी आहे. आपण पाहिलं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये दुखापत झाली होती, तरी देखील दुखापतग्रस्त असताना देखील आज मैदानाच्या आतमध्ये लढतोय. चला, जे प्रेक्षक वर्ग आतमध्ये आहेत, आता जिथे बॉल गेला ते बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं. प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं. तेहतीस आकड्यावरती धावसंख्या. 33 ऑन द बोर्ड. शेखरच्या विरोधात आक्रमकता इथे दाखवली जाते. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील प्रॉपर टायपिंग नव्हतं दरम्यान आणि इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 33 आकड्यावरती धावफलक. निश्चितच आपण पाहिलं तर अनिकेत माने 9 चेंडू आणि 32 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारले. फटका फसलाय. विकेटची संधी. आता मात्र अनिकेत मानेचा केस संपलाय. धक्का क्रमांक 2 इथे बसलाय. अनिकेत मानेची महत्वाची विकेट. अनिकेत माने डिपार्ट्स. धक्का क्रमांक 2, दुसरी विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत निलेश माने दाखवत असताना पाहायला मिळतात. निलेश माने आल्यात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. 33 आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. 33 ऑन द बोर्ड. एका चेंडूचा के मैदानाच्या आतपर्यंत अजूनही शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावरती.
निलेश माने लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. निश्चितच या स्पर्धेसाठी पंच म्हणून आपण पाहतोय पिनू उबाळे सर आणि त्याचबरोबर अभिजित सोनटक्के सर हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला केला गेलाय निलेश मानेच्या बॅटमधून. फटका आल्या आल्या एक चौकार निलेशच्या बॅटमधून. षटक क्रमांक 3 चा केस संपलाय. धावसंख्या 37 या आकड्यावरती. सदतीस धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 संपले. 37 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. पाफुडला गेले. फटका इथे खेळला. चांगला फटका पाहायला मिळाला. मात्र धावा मिळत आहेत फक्त आणि फक्त दोन धावा इथे धावफलकावरती. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 39 आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 39 ऑन दी बोर्ड. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर निश्चितच रवीला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. तर रवीवरती आक्रमकता दाखवावी लागणार आहे. करण जाधव स्ट्रायकिंग गेमवरती आपण पाहतोय. एकोणचाळीस धावा धाव फलकावरती. 39 ऑन दी बोर्ड. 39 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहतोय. लेफ्ट केला. ऑन साइडला मिस टाइम आहे. फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडलाय. संपला करण जाधवचा खेळ. धक्का क्रमांक 3 तिसरी विकेट. करण जाधव डिपार्ट्स बॅक टू द पॅव्हिलियन. एकोणचाळीस धावा धाव फलकावरती. 39 आणि 39 या आकड्यावरती दरम्यान तिसरी विकेट आली. तिसरा धक्का इथे बसलाय आणि नवीन बॅटर विनोद बाणे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. हो, खोलवा टप्प्याचा बॉल. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि आता मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट विनोदला सॅक्रिफाईस करावी लागते. चौथा धक्का बसलाय. विनोद माळीची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर अजय माने दाखल होत असताना पाहायला मिळतात. अजय माने यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. कोलवाडापाचा बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतपरे पाहायला मिळाला. दरम्यान क्षेत्ररक्षक डीप पळून येतात. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला. परतल्या 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 41 आकड्यावरती. 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा धाव फलकावरती. 41 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच 2 चेंडू चाकी शिल्लक आहे. अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे.
वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे संघ बॅटिंग करत असताना कुठेतरी सुरुवातीला लडखडला, मात्र त्यानंतर अनिकेत मानेने सावरलं. पारीला मात्र इथे काय करताय, अगदी आपण पाहिलं तर अजय माने यांनी 1 रन पूर्ण केली आणि माघारी परतावं लागते. विकेट मिळते. धक्का क्रमांक 5 इथे बसलाय अजय माने रन ऑफच्या स्वरूपात. बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन माने दाखल होत असताना पाहायला मिळतात. रोहन मानेला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड पाळला शोक. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. आला निलेश मानेच्या बाटपदुना चौकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 संपलाय. 45 धावा फलकावरती जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 46 धावांची 24 मध्ये 46 ची गरज. तर मान आपण पाहतो ओमसाई स्पोर्ट्स आयोजित ओमसाई चषक 2026 हे 23वा पर्व आणि या 23चा पर्वाचा आजचा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसामध्ये घमासान युद्ध शहरी गटातले सामने उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये सांगली स्पोर्ट्स सांगली SP कराडचा संघ एकमेकांच्या विरोधात, त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यामध्ये सांगलवाडी स्पोर्ट्स सांगलवाडीच्या विरोधात सातारा स्पोर्ट्स साताराचा संघ, तिसऱ्या सामन्यामध्ये नारायण स्पोर्ट्स शिरोळ संघाच्या विरोधात KK11 कराडचा संघ आणि चौथ्या सामन्यामध्ये उमर 11 मिरजचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूरचा संघ. हे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद सर. द व्हॉइस ऑफ कोकण उत्कृष्ट समालोचक RN बेर्डे सर देवरुख यांचा गेले 4 दिवस सातत्यानं सुमधुर असा आवाज आपण ऐकताय. या स्पर्धेचं धावतं समालोचन आपल्या खास खुमासदार शैलीमध्ये आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी ते या ठिकाणी देत असतात. तत्पूर्वी ओम साई चषक बहु फुलपिच डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2026 आणि या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला अनमोल असं सहकार्य केले त्या सर्व मान्यवरांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी गरजेचं आहे. या स्पर्धेसाठी माननीय श्री देवेंद्र पाटील माजी सरपंच शिराळा यांच्याकडून 61,000 रुपयाची देणगी, माननीय श्री केदार नरडे भैया अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना व विद्यमान नगरसेवक शिराळा नगरपंचायत यांच्याकडून 51,000 रुपये, माननीय श्री सचिन परदेशी ओमकार ज्वेलर्सचे मालक शिराळा यांच्याकडून 40,000 रुपयाचे सहकार्य, माननीय श्री अजय जाधव आप्पा सनराज कन्स्ट्रक्शन अँड अर्थ मोर शिराळाचे मालक यांच्याकडून 30,000 रुपयाचे बक्षीस, त्याचबरोबर माननीय श्री महेश खंडागळे विद्यमान नगरसेवक नगरपंचायत शिराळा यांच्याकडून 30,000 रुपये, युवा उद्योजक माननीय श्री दिलीप गायकवाड यांच्याकडून 21,000, माननीय वैभव गायकवाड माजी नगरसेवक नगरपंचायत शिराळा यांच्याकडून 21,000, नागभूमी स्पोर्ट शिराळा या संघाचे संघमालक प्रतीक पाटील यांच्याकडून ज्योतिबा ट्रायल्सचे मालक यांच्याकडून 15,000 रुपये, योगिता केटर्सचे मालक योगेश बिचकर यांच्याकडून 15,000 रुपये, इंजिनियर माननीय प्रमोद संतोष लोहार लोहार कन्स्ट्रक्शन शिराळा यांच्याकडून 15,000 रुपये, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर शिराळा यांच्याकडून 15,000 रुपये, माननीय उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित शेनेकर आणि सचिन नलवडे काका यांच्याकडून 15,000 रुपये, शिवशंकर सोनटक्के सर जिल्हा परिषद शिक्षक कोल्हापूर यांच्याकडून 15,000 रुपयाचे सहकार्य, समाजसेवक माननीय संतोष देशपांडे बॉस यांच्याकडून 11,000 रुपयाचे सहकार्य, राहुल निकम फौजी यांच्याकडून 11,000 रुपये, समाजसेवक संदीप कदम बबलू यांच्याकडून 11,000 रुपये, शिवकुमार आवटे अध्यक्ष हिंदवी स्वराज्य शिराळा यांच्याकडून 11,000 रुपये. तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू अनिकेत माने याचा पंचांच्याकडून तो वाईट घोषित केला गेला. वाईट +1 अवांतर धावेने या ठिकाणी धावास सुरुवात होते. स्ट्राईक वरती आहे कराड तालुक्यातील सध्याच्या घडीचा एक नामांकित फलंदाज आप्पा
आणि नॉन स्ट्राईक वरती आहे मला वाटतं रोहित. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सर्व टेनिस बॉल स्पॉन्सर करून दिले ते सन्माननीय राज्य कर विक्री अधिकारी संदीप पाटील साहेब. नैसर्गिक अडथळा चांगला फटका होता. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीरसाठी जे मेडल आम्ही या ठिकाणी देतोय त्याचे स्पॉन्सरशिप आहे आमचे आनंदराव शिंत्रे उर्फ बाळूभाऊ यांच्याकडून. मालिकावीरसाठी आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम महेश सातपुते साहेब. सिद्धनाथ वडापाव सेंटर बायपास रोड शिराळा यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज संदीप निकम हॉटेल राजबार शिराळा. उत्कृष्ट गोलंदाज ॲडव्होकेट नरेंद्र सूर्यवंशी साहेब. त्याचबरोबर फायनल सामन्यासाठी सामनावीर पुरस्कार मान्य बाबा कदम सर प्रज्ञा स्पर्धा परीक्षा केंद्र शिराळा, ज्यांनी या स्पर्धेचे विनामोबदला गेली अनेक वर्ष जाहिरात करतात. ते स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटर प्रताप कदम पापा. अतिशय सुरेख फटका मारलाय. चेंडू सरळ वन बाउन्स सीमा पार गेला आणि चौकारानं आपलं खातं उघडलं ते रोहितनं. 7 धावा पहिलं षटक सुरू आहे. त्याचबरोबर फायनल सामन्यासाठी जे इव्हेंट मॅनेजमेंट या ठिकाणी होणार आहे ते आमचे सहकारी मित्र महेश गौंडी जगदंब हाऊस शिराळा. प्रेक्षकांसाठी जे खास बैठक व्यवस्था गॅलरीची या ठिकाणी केलेली आहे त्यासाठी आम्हाला अतिशय हरिश्चंद्र जाधव जय गगनगिरी वडापाव सेंटर बायपास रोड शिराळा. मान्य सचिन खोत सद्गुरू कृपा मेडिकल्स शिराळा व मंदूर. मान्य ॲडव्होकेट उमेश कदम साहेब उपाध्यक्ष शिराळा तालुका वकील संघटना. A1 बिर्याणी हाऊस मान्य फारुख मुल्ला शिराळा पोलीस स्टेशन समोर. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी काय फटका लागायला मित्रांनो. चेंडू गेला सरळ सीमा रेषा पार आणि षटकार. या षटकाराने धावा झाले 13. विशेष सहकार्य मान्य सुशांत खुर्द अवॉर्ड्स मान्य हर्षवर्धन पाटील सुवर्ण गायकवाड बिअर कुमारी अक्षरा अमोल गोसावी रेणुका मंडप शिराळा. त्याचबरोबर ज्या मैदानावरती स्पर्धा संपन्न होते ते मैदान शिराळा पोलीस स्टेशन ठाणे शिराळा यांचा देखील आम्ही सर्वजण. परत एकदा रिव्हर्सचा फटका. चेंडू गेला सरळ सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी. अनिकेत माने गायकवाड खेळाडू आहेत त्याच्यावरती सुद्धा हल्ला चढवलाय. पहिलं षटक सुरू आहे आणि धावा 19. परत एकदा रिव्हर्स मारायचा होता. आता मात्र नेटचा बॅट वरती आला नाही आणि बाईची 1 धाव आहे. लक्ष आहे काळजी करू नका. या स्पर्धेसाठी विशेष करून सहकार्य किंवा ज्यांनी खरी मेहनत घेतली त्या माझ्या सगळ्या सहकार्यांचं ओम साई स्पोर्ट्स मध्ये असणारे सगळे सहकारी ज्यांनी दिवस रात्र एकत्र करून ही स्पर्धा नियोजितबद्ध अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचा आमचा प्रयत्न असतो. आपण गेली 3 दिवस बघताय महाराष्ट्रातील सर्व नामांकित खेळाडू आयकॉन म्हणून खेळताना आपल्याला मैदानावरती दिसलेत. या पुढील काळात सुद्धा यापेक्षा चांगलं नियोजन आम्ही निश्चितपणे करू शकतो, परंतु आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी अपेक्षित आहे. दुपारी 4-4:30च्या सगळ्यांनाच वाटतं मला रात्री खेळायला मिळालं पाहिजे, परंतु आमच्याही काही अडचणी असतात. नियोजन करणं किती अवघड असतं एकदा करून बघा, कारण सगळ्या संघांना सगळे एकसारखी संधी किंवा समान वेळेत
खेळवणं शक्य होत नाही, म्हणून आम्ही ही स्पर्धा लकी ड्रॉ पद्धतीने लॉट्स करून घेत असतो. त्यामुळं ज्यांना नाईट खेळायला मिळालं नाही पण खेळायची इच्छा होती त्यांना पुढल्या वर्षीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. ज्यांना मिळाले त्यांचं अभिनंदन करतो. आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या प्रत्येक सहकार्याचं, सर्व मान्यवरांचं, या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम करणाऱ्या सर्व पंचांचं विशेष असा आभार व्यक्त करतो. आणि उद्याच्या दिवसामध्ये शहरे हाफ होणार आहे, त्या सगळ्यांचा खेळ पाहण्यासाठी एवढ्याच मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा या स्पर्धेला जो भरभरून असा प्रतिसाद आपण सर्वांनी दिला, आमच्या विनंतीस मान देऊन गेले 3 दिवस जे संघ वेळेवरती, मला वाटतं इतर सगळ्या ठिकाणच्याच मॅचेस आणि आमच्या मॅचेसमध्ये हाच फरक आहे, सगळ्या संघांनी वेळेवर येऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर शिराळा पोलीस स्टेशन, सर्व असणारे इथले आमचे सगळे पदाधिकारी, ओम साई स्पोर्ट्सच्या अनुषंगानं आमच्या मित्रपरिवारामध्ये असणारे सगळे माझे सहकारी, या सर्वांचं धन्यवाद देतो. आणि पुढील समालोचनासाठी मी निमंत्रित करतोय द व्हॉइस ऑफ कोकण मिस्टर आर्यन बेर्डे. यस, थँक्यू सो मच सर. अशाच देणगीदारांमुळे ही स्पर्धा पार पडत असते. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर आणखीन एक स्पर्धा, ही ओम साई चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. एक चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं ओम साई स्पोर्ट्स दरम्यान. आजचा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसातला आणखीन एक सामना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना चालू आहे. 16 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. ती आपण पाहिलं तर रोहितच्या बॅटमधून जबरदस्त खेळ पाहायला मिळाले. स्टेप आउट केला, ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. निश्चितच आपण पाहिलं तर इथे मात्र एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. 21 धावा धाव फलकावरती आतापर्यंत. 15 मध्ये 25 ची आवश्यकता. 15 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे. आडवा बाटणे ऑन साइडला, लावा किती ताकद. रोहित जाधव संतोष ग्रामीण वाकड, मोठा धमाका, बिग ब्लास्ट सिक्सर. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला षटकार आला. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. 14 मध्ये 19 ची गरज आहे. 27 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा मिळते. यस, 29 धावा धाव फलकावरती. 29 ऑन दी बोर्ड. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते व्हाईट चेक साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. टॉप बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. 13 मध्ये 18 ची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 18 धावाची गरज इथे असणार आहे. समोरच्या दिशेने फटका पुन्हा एकदा केला जातो. प्रोटेक्शन डीप मधून आलं. सिंगल कंप्लीट झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 29 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 चा काही संपलाय. 29 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 ची आवश्यकता. 12 मध्ये 17 ची गरज. चला पैक घ्यायचंय, स्पीडअप घ्यायचंय थोडस. यस, त्याचबरोबर आमच्या समालोचन कक्षामध्ये स्प्राईट आणि त्याचबरोबर अंबा भडंगची व्यवस्था केल्याबद्दल सचिन खोत सर आपले देखील मनपूर्वक आभार. चला, टीम मीटिंग नको, नो टीम मीटिंग नको. चला पैक घ्यायचंय. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. विनोदच्या खांद्यावरती. विनोदला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. निश्चितच आपण पाहिलं तर 12 मध्ये आवश्यकता असणार आहे. आता 17 धावांची, 12 चेंडू आणि 17 धावांची गरज या मॅच पर्यंत. कुठेतरी पाहिलं तर रोहित जाधवची खेळी महत्वाची राहिली. जबरदस्त बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये.
रोहित जाधवने विनोद माने गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी. 12 मध्ये 17ची आवश्यकता आहे. कोणत्या संघाच्या बाजूने हा सामना झुकणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला वेग घ्यायचा आहे, थोडस स्पीडअप घ्यायचं. यानंतर अजून एक सामना बाकी आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, स्विचिटचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. गोशांकी क्षेत्रामध्ये 22च्या स्वरूपात एक धाव धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र जाऊन पोहोचतंय 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. 11 मध्ये 16ची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज इथून असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर संघ कुठेतरी संघर्ष करतोय धावा रोखण्यासाठी. वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डेचा संघ संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने वेगात केला, प्रोटेक्शन आहे. विश्वजित गरुड चुकी झाली, चौकार आला. 4 धावा धाव फलकावरती. 34 या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. वेगात केला, अतिशय समोरच्या दिशेने हा वेगात फटका पाहायला मिळाला. विश्वजित गरुड ते आपण पाहिलं तर अगदी मोकाच्या क्षणी थोडासा उसळी घेणारा हा बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर एक चौकार आला. 10 मध्ये 12ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज इथे असणार आहे. ओहो, आउटसाइड ऑफ स्टंप. इथे मात्र खराब चेंडू. वाईट प्लस 1, 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र 36 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आता मात्र दबाव इथे गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 10 मध्ये 10ची गरज. धावा रोखल्या देखील जाऊ शकतात, मात्र तशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचे आहे. चला वेग घ्यायचा, स्पीडअप घ्यायचा. चला 11 वाजेपर्यंत सर्व सामने आपल्याला संपायचे, त्यामुळे थोडासा वेग घ्यायचा आहे. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 10 मध्ये 10ची गरज असणार आहे. निश्चितच पाहिलं तर या मॅच मध्ये कासेगाव स्पोर्ट्स संघ कुठेतरी फ्रंट फूट वरती पाहायला मिळतोय. फटका फसला, मिस टाइम स्ट्रोक. विकेट महत्वाची आहे. झेल सोडला गेला, कॅच ड्रॉप झाली आहे. महत्वाच्या खेळाडूचा महत्वाच्या क्षणी ते झेल सोडलाय आणि त्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या 37 या आकड्यावरती एक सोपा झेल सोडलाय. चुकी केले क्षेत्ररक्षकाने आणि आता मात्र 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. आप्पा काशीद आले स्ट्रायकिंग एंड वरती. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आप्पा काशीद ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला क्षेत्ररक्षण बदलण्यामध्ये एवढा वेळ नको, थोडासा वेग घ्यायचा. लेफ्ट केलाय समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. वा 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 वा, क्या बात आहे. जबरदस्त शोक. आप्पा काशीदच्या बाद मध्ये षटकार. स्लॉट मध्ये समोरच्या दिशेने जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. 6 धावेची मोहर लगावली गेली आणि आता मात्र धावसंख्येचं टोटल निश्चितच आपण पाहिलं तर पुढे सरसावतंय. 43 आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 43 ऑन द बोर्ड. 8 मध्ये आता 3ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. या षटकामध्ये सामना संपला जाईल की पुढच्या षटकाची प्रतीक्षा पाहावी लागणार हे देखील पाहणं इथे गरजेचं आहे. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये अजूनही असणार आहे. यावेळेस देखील चॉप केलं जात आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एक सिंगल धाव फलकावरती डिक्लेअरच्या स्वरूपात. 7 चेंडू आणि 2ची आवश्यकता आहे. चला यानंतरचा सामना निश्चितच कॅप्टन यायचा आहे. पाचुंबरी कॅप्टन चला यायचं आपण रिपोर्टिंग करायचंय. पाचुंबरी कॅप्टन. चला हा सामना संपल्यानंतर रेस्ट नसणार आहे, लगेच दुसरा सामना सुरू केला जाईल. त्यामुळे पाचुंबरी कॅप्टन टॉस साठी या. पाचुंबरी कॅप्टन टॉस साठी यायचं. 7 चेंडू आणि 2ची आवश्यकता आहे. 7 मध्ये 2 धावांची गरज. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड शो केला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय, मात्र इथे धावा 4 मिळतात. चौकार आला विजयाचा. रोहित जाधवच्या बॅट फिरून सामना इथे जिंकला अर्थातच कासेगाव स्पोर्ट्स संघाने. वेल प्लेड कासेगाव. चला पाचुंबरी कॅप्टन टॉस साठी ओके आलेत. कासेगाव कॅप्टन आपण देखील यायचं.
चला प्रमाण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 15 चेंडू आणि 34 धावांची नाबाद खेळी रोहित जाधव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला कासेगाव कॅप्टन आपण देखील लगेच त्याचे रेस्ट नसणार आहे तेव्हा विलंब करायचा नाही. लगेच त्याच्या टॉस साठी रोहित जाधव आपण देखील आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेचच कलेक्ट करायचा आहे.